मित्रांनो, सर्वात पहिलं हा एरर पाहता, युअर कंटेंट इजंट अर्निंग मनी, सम ऑफ युअर कंटेंट इजंट इलिजिबल फॉर मॉनिटायझेशन. म्हणजेच तुम्ही फेसबुकवरती जर कंटेंट अपलोड करत असाल तर तुम्हाला सुद्धा हा एरर आला असन. जर आला नसन तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला हा एरर येऊ शकतो. आता हा एरर का येतो, याचं सोल्युशन काय आहे, हे आपण सर्वात पहिलं पाहणार आहोत. फेसबुकमध्ये एंट्री केल्याच्यानंतर प्रोफेशनल डॅशबोर्ड जे दिसत आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे होममध्ये काही ऑप्शन दिसतील. परत आपल्याला इनसाईट, कंटेंट, त्यानंतर थोडंसं अशा प्रकारे साईडला यायचं आहे. एंगेजमेंट दिसेल आणि एंगेजमेंट झाल्याच्यानंतरच इथे तुम्ही पाहू शकताय मॉनिटायझेशनचं ऑप्शन दिसेल. मॉनिटायझेशनचं ऑप्शन दिसल्याच्यानंतर यामध्ये हा एरर दाखवत आहे. तर हे एरर आल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर हा एरर काय येतं हे व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत. पण सर्वात पहिलं हा एरर कसं सॉल्व्ह करायचा हे पाहूया. तर हे सॉल्व्ह करण्यासाठी सिंपली फाइंड आउट वे हे जे ब्लू कलरमध्ये देण्यात आलेलं आहे यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रोफाईलचं नाव असणार आहे. त्यानंतर थोडंसं खाली आल्याच्यानंतर इथे पाहू शकताय युअर प्रोफाईल इज ॲक्टिव्ह अँड अर्निंग. यू आर करंटली अर्निंग मनी विथ आवर मॉनिटायझेशन टूल. कीप शेअरिंग युनिक अँड व्हॅल्युएबल कंटेंट टू अर्न मनी. म्हणजेच युनिक कंटेंट अपलोड करा आणि व्हॅल्युएबल कंटेंट असलं पाहिजे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या खालीच तुम्ही पाहू शकताय सम ऑफ युअर कंटेंट इज नॉट अर्निंग. नॉट ऑल ऑफ युअर कंटेंट इज इलिजिबल टू अर्न बिकॉज इट डझंट फॉलो आवर कंटेंट मॉनिटायझेशन पॉलिसी. म्हणजेच माझ्या एका व्हिडिओवरती अर्निंग ही होत नाही आहे, हे या एररमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता तर सिंपली हा एरर घालवण्यासाठी काय करायचं आहे, लर्न मोरचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो व्हिडिओ इश्यूमध्ये आहे, तुमच्या ज्या व्हिडिओवरती इश्यू आलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे दाखवला जाईल. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, इथला इश्यू म्हणून तुम्ही एक ऑप्शन पाहू शकताय. सिंपली इश्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता काय इश्यू आलेला आहे हे आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता तुमचा कोणता व्हिडिओ आहे तो व्हिडिओ दाखवलेला आहे आणि थोडं अशा प्रकारे खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता व्हॉट हॅपन. इथे काय झालेलं आहे ते सांगण्यात आलेलं आहे. वी डिटर्मिनेटेड दॅट युअर कंटेंट फॉलो आवर कंटेंट मॉनिटायझेशन पॉलिसीज. म्हणजेच मॉनिटायझेशन पॉलिसी फॉलो करत नव्हता हा व्हिडिओ, त्यामुळे हा डिलीट करण्यात आलेला आहे फेसबुकमार्फत आणि या व्हिडिओवरती अर्निंगसुद्धा होत नाही आहे. तर हे का होतं, तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर सेम तोच व्हिडिओ तुम्ही रिपीट अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम पाहायला मिळतो, तुम्हाला हा एरर पाहायला मिळतो. तर सिंपली हा एरर घालवण्यासाठी काय करायचं, या व्हिडिओचं जे नाव आहे ते तुम्ही सर्वात पहिलं पाहून घ्या आणि सिंपली अशा प्रकारे आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर सिंपली अशा प्रकारे आपल्या प्रोफाईलमध्ये येऊन अशा प्रकारे वरती यायचं आणि तुम्हाला तो व्हिडिओ शोधून काढायचा आहे ज्या व्हिडिओवरती एरर आलेला आहे. तर जो एरर आलेला आहे माझ्या व्हिडिओवरती, तर हा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओवरच्या साईडला तुम्ही पाहू शकताय इथे 3 डॉट देण्यात आलेले आहेत. सिंपली त्या 3 डॉटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन दिसेल आणि इथे तुम्ही पाहू शकता मूव्ह टू ट्रॅश. आयटम इन युअर ट्रॅश आर डिलीटेड आफ्टर 30 डेज. हे जे ऑप्शन देण्यात आलेले आहे सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा व्हिडिओ हा डिलीट करून टाकायचा आहे. कारण यूट्यूबची पॉलिसी व्हायलन्स करत आहे हा व्हिडिओ का व्हायलन्स करत आहे, कारण तुम्ही रिपीट व्हिडिओ अपलोड केला आहात. पहिला एक व्हिडिओ ऑलरेडी तोच व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि परत तुम्ही तोच व्हिडिओ अपलोड केल्यामुळे हा एरर येत आहे. तर सिंपली काय करायचं आहे, तुम्हाला हा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे. आता इथे 2 ऑप्शन दिसत आहेत, रिमूव्ह फ्रॉम बोथ आणि ओन्ली रिमूव्ह फ्रॉम फेसबुक. म्हणजे तुम्ही जर इंस्टाग्रामला तुमचं फेसबुक लिंक असेल तर दोन्हीकडून तुम्हाला व्हिडिओ उडवायचा असेल तर रिमूव्ह फ्रॉम बोथ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर सिंपली मी रिमूव्ह फ्रॉम बोथ या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि हा व्हिडिओ डिलीट करून घेतो. आता डिलीट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता परत आपल्याला प्रोफेशनल डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि इथे आल्याच्यानंतर परत आपल्याला कंटेंट मॉनिटायझेशनमध्ये यायचं आहे. तो एरर गेलेला आहे का पाहण्यासाठी. तर तुम्ही इथे पाहू शकताय हा एरर दाखवत आहे. आता सिंपली मी रिफ्रेश करतो पेज. रिफ्रेश केल्याच्यानंतर हा एरर गेलेला असणार आहे. तुम्ही लाईव्ह पाहू शकता. मी रिफ्रेश केलो आहे. इथे पाहू शकता मित्रांनो रिफ्रेश केल्याच्यानंतर तो एरर हा गेलेला आहे. म्हणजेच काय, तर अशा प्रकारचा जर एरर आला असेल तर तुम्ही तुमच्या फेसबुकवरती डबल व्हिडिओ अपलोड केला असं समजून जायचं आणि तो व्हिडिओ तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.